शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल 2 दिवसात लागणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहे। 20 डिसेंबरला सुनावणी संपल्यानंतर 20 दिवसांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचले, नेमके ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर 22 जून 2022 मध्ये जे काही घडलेलं होतं महाराष्ट्रामध्ये त्या प्रकरणाचा हा निकाल आहे। शिंदे गट आणि ठाकरे गट हे दोन शिवसेनेमधून गट समोर आलेले आहेत आणि त्याच प्रकरणामध्ये कोणते आमदार अपात्र होणार याविषयीची उत्सुकता सगळ्यांना लागलेली असतानाच आता निकालाचा दिवस जवळ आलेला आहे। त्या 2 दिवसांमध्ये याविषयीचा निकाल विधानसभा अध्यक्ष देणार आहे। सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांनी याविषयीचा निकाल द्यावा असा निर्णय दिलेला होता आणि त्यानंतर सुनावणी सुरू होती अनेक दिवस आणि मग त्यानंतर जेव्हा आपण पुढचं जे हा सर्व घटनाक्रम बघितला तर त्याच्यामध्ये 31 डिसेंबर पर्यंत निकाल लावा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं असताना विधानसभा अध्यक्षांनी काही वेळ मागितलेला होता आणि त्यानुसार 10 जानेवारी पर्यंत वेळ देण्यात आली आहे। त्यामुळे आता 10 जानेवारी पर्यंत कशा पद्धतीने निकाल लागतो ते पाहावं लागेल। याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या थेट आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? सगळ्यांना, फक्त महाराष्ट्रातील जनतेला किंवा शिवसैनिकांना नाही तर देशभरातील जनतेचं लक्ष ज्या निकालाकडे लागलेला आहे तो अपात्रतेचा, शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल येत्या 2 दिवसात लागणार आहे। काय अपडेट्स? नक्कीच आपण पाहतोय फराह की गेल्या 1.5 वर्षामध्ये कशा पद्धतीत सत्तांतर झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला दुसरा गट स्थापित केला, त्यानंतर मुख्यमंत्री पदावरती ते बसले। एकूणच या सगळ्याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि या सगळ्याच बाबींवरती ज्या काही उलट तपासणी आहे किंवा मग जी महत्त्वाची कागदपत्र आहेत या सगळ्यांवरतीच आपण पाहतोय 14 सप्टेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत सुनावणी पार पडली आणि याच आधारावरती आपण पाहतोय की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना येत्या 2 दिवसांमध्ये निकाल द्यायचा आहे। त्यामुळे या सगळ्या सुनावणीनंतर काय निष्कर्ष आलेला आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं पाहायला गेलं तर दोन्ही गटाकडून युक्तिवाद जो आहे तो करण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि पुराव्यासह जी कागदपत्र आहेत ती देखील सादर करण्यात आलेली आहे। त्यामुळे 20 दिवसांच्या या कालावधीमध्ये आपण पाहिलं होतं तर विधानसभा अध्यक्ष यांना निकाल देण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये हा निकाल जो आहे तो अपेक्षित आहे। एकीकडे आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील उत्सुकता लागलेली आहे, कारण दोन्ही गटाकडून युक्तिवाद जरी करण्यात आला असला तरी शिवसेना खरी ही आमचीच आहे अशी दोन्ही गटाकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे नेमकं विधानसभा अध्यक्ष आता काय निर्णय देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं। महत्त्वाची बाब म्हणजे काल आपण पाहिलं तर वर्षा बंगल्यावरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या संबंधित निकालासंदर्भात देखील त्यांची चर्चा झाली असावी असं देखील म्हटलं जात आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर येत्या काही दिवसांमध्येच राष्ट्रवादीचे देखील अशाच पद्धतीचे चित्र जे आहे ते पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा सुनावणी जी आहे ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढ्यात होणार आहे। त्यामुळे महत्त्वाची कागदपत्र जी आहे ती आजच्या दिवसाला सादर करायची आहेत। त्यामुळे आजची अंतिम तारीख आहे। या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की विधानसभा अध्यक्ष आता नेमकं काय निर्णय घेतात, कोणाच्या बाजूने निकाल लावतात। तर दुसरीकडे आपण पाहिलं की निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीत निकाल दिला आणि ज्या पद्धतीत जी माहिती दिली होती की विधानसभा अध्यक्ष यांनी लवकरात लवकर यावरती निर्णय द्यावा, याच अनुषंगाने आता विधानसभा अध्यक्ष येत्या 2 दिवसांमध्ये शिवसेना याबाबतमध्ये शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भामध्ये काय निकाल देतात संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय होणार? निश्चितच मीनाक्षी, त्याविषयी आपल्याला बोलायचं आहे। राष्ट्रवादीमधील सुद्धा जी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आहे तीही होतीये, त्याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान तुम्ही आपल्यासोबत अशा जोडलेल्या राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।